नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी विषय शिकणार आहोत. मराठी विषयामध्ये आत्तापर्यंत आपण बघितले मूळाक्षरं आणि स्वर. आता आपण स्वर अ ते अमपर्यंत शिकलो आहोत. अमनंतर जो स्वर येतो तो आहे आहा. हा आहा स्वर यापासून कुठलाही शब्द बनत नाही. तो जेव्हा आपण एखाद्या अक्षराला स्वहाचे जे दोन टिंब आपण जेव्हा तो स्वर जॉईन करतो, जोडतो, तेव्हा वेगळे शब्द तयार होतात. म्हणून तुम्हाला आहा फक्त 4 कॉलम लिहायचा आहे तुमच्या वहीमध्ये. ओके. आता त्याच्या पुढे आपण आज शिकणार आहोत व्यंजन. तर आज आपल्याला पहिलं व्यंजन शिकायचं आहे. तर पहिलं व्यंजन म्हणजेच पहिलं अक्षर आहे क. आत्तापर्यंत आपण बघितले स्वर, आता आपण बघत आहोत व्यंजन. आणि व्यंजनामधलं पहिलं अक्षर क आहे. हा दिसत आहे तो आहे क. तर क पासून कुठलं चित्र आपल्याला इथे दिसत आहे? कढई, हो की नाही? आपण इथे कढई पितळाची बघू शकतोय. आपण जी रोज वापरतो ती कढई आपण इथे ॲल्युमिनियमची बघू शकतोय, हो की नाही? आता हा कढई शब्द बघा, कढईमध्ये क आपण सुरुवातीलाच बघतोय, हो की नाही? आता क कढईचा असं आपण का म्हणणार? कारण तो सुरुवातीला आला आहे, म्हणून आपण बोलू शकतोय की क कढईचा, क कढईचा. बघा दुसरं चित्र, काय चित्रात? कबूतर. व्हेरी गुड, हो की नाही? पहिल्या चित्रात आपण एक व्हाईट कबूतर बघू शकतोय, पांढरं. आणि दुसऱ्या चित्रात आपण एक राखाडी कलरचं, ग्रे कलरचं कबूतर बघत आहोत, रंगीबिरंगी दिसत आहे. आता हा कबूतर शब्द बघा, कबूतर शब्दामध्ये क परत आपण कुठे आला आहे? सुरुवातीला, हो की नाही? सुरुवातीला बघतोय, म्हणजे क कबुतराचा, क कबुतराचा. काय आहे चित्रात? सर्व ओळखतात की नाही हे चित्र? आपल्या घरात जेव्हा पूजा असते तेव्हा आपण असंच कलश, नारळ, पानं वगैरे ठेवतो की नाही? म्हणजे काय आहे हा? कलश. याला कलश असे म्हटले जाते. बघा किती छान छान कलश आपल्याला इथे दिसत आहेत. आता हा कलश शब्दामध्ये पुन्हा आपण सुरुवातीलाच क बघत आहोत, म्हणजे क कलशचा, क कलशचा. अजून काय आहे बघू आपण. काय दिसत आहे चित्रामध्ये? करवत. याचा वापर कुठे केला जातो? लाकूड कापण्यासाठी, हो की नाही? हाताने जेव्हा लाकूड कापावं लागतं तेव्हा या करवतीचा उपयोग केला जातो. करवत शब्दामध्ये पण आपण बघत आहोत की क सुरुवातीला आला आहे, हो की नाही? म्हणजे क करवतचा, क करवतचा. तर बघूया अजून काही आहे का? हे बघा, ही जी वस्तू आहे आपल्याला प्रत्येकाच्या घरात असते. काय आहे हे? कपाट. काय आहे? कपाट. आता कपाटमध्ये पण क सुरुवातीला आला आहे, हो की नाही? म्हणजे पुन्हा आपण म्हणू शकतोय की क कपाटचा, क कपाटचा. ओके. आता आज आपण काय शिकलो? क. हा क कसा लिहायचा आहे ते बघा. क लिहिताना तुम्हाला एक उभी रेषा काढायची आहे. आणि ही उभी रेषा काढल्यानंतर तुम्हाला त्याला सी काढता तसं सी त्या उभ्या रेषेला जोडायचा आहे. कर्व आहे हा. आणि त्यानंतर पुन्हा दुसरा कर्व आपल्याला काढायचा आहे, पण तो कर्व तुम्हाला जोडायचा नाही, एवढाच काढायचा आहे. ओके. आणि हे झाल्यानंतर तुम्हाला वरती एक आडवी रेषा द्यायची आहे, स्लिपिंग लाईन. झाला तुमचा क तयार. हा असाच क तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये पण लिहायचा आहे, 4 कॉलममध्ये. ओके. राईट क इन युअर नोटबुक 4 कॉलम. So thank you. Bye.